त्यांची जी सेन्सिटिव्हिटी आहे, त्याची जी संवेदनशीलता आहे, मुंबई पोलीस जरी जमाबंदी लागू करत असेल तरी देखील आपल्याला रस्त्यावर येऊ देत आहे. अजूनही कोणाला हात लावला नाही, नाटी चालवला नाही, खरोखर त्यांचे आभार मानू. पण हे जे तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात हे फार महत्वाचं आहे. कुठचाही राजकीय कॉल न देता, कुठचाही ऑर्गनाइज ॲजिटेशन न करता तरुण मुला मुलींनी टाकले की आम्ही एका ठिकाणी येतोय, छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थावर येतोय, तुम्ही सगळे आलेला आहात, मी तुमचं अभिनंदन करतो. एक असंच दिल्लीला हलवू शकतो आपण. आपण दोन लोकांसाठी एकत्र आलेलो आहोत, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके, आणि तिकडे बसलेल्या तरुण तरुणींसाठी. तसं पाहिलं तर पहिलंच सरकार चर्चेला पाठवू शकले असतं आपल्याकडे, बरोबर आहे ना? पण ते नाही करता लाठीचार्ज केला, टिअर गॅस सोडले, सगळं काही केलं. राज हा व्यक्त होणार आणि हा जगभरात व्यक्त होणार आहे. आपण दुपारपासून सगळे इथे आलेला, खरोखर तुमच्या या ताकदीला मी सलाम करतो. आम्ही दोघेही तुमच्या ताकदीला सलाम करतो. ही देशाची युवा शक्ती आहे, ही महाराष्ट्राची युवा शक्ती आहे, ही मुंबईची युवा शक्ती आहे. I don't see borders of religion, I don't see borders of caste, I don't see borders of language, region. I see one India, या एक भारत दिसतोय मला. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे की पाऊस आता वाढणार आहे, सूर्यास्त होत आहे, पण आपल्याला शांत बसायचं नाही, रक्त हे सळसळतच ठेवायचं आहे. आता राजसाहेब पण आम्हाला सांगत होते, उद्धव साहेब आणि राजसाहेब बोलत आहेत, इतर पक्षांसोबत बोलत आहेत. मोर्चा मुंबईचा आपण काढणार, पण आपली एक मागणी आहे की धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायलाच पाहिजे. पण आता मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे, मैं आपके सबको विनती कर रहा हूं कि अब जहां जहां से आए हो, आज के लिए, सिर्फ अभी के लिए, हम अपने अपने रास्तों से यही नारा देते हुए, यही देश की गूंज आगे लेते हुए अपने अपने घर जाए, क्योंकि 24 तारीख को सगळ्यांनी ऐकून घ्या, 24 तारखेला आपल्या सर्वांना पुन्हा एकदा इथेच मासाहेब मीराताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ यायचं आहे. राजकीय पक्षाचा बॅनर नसणार, राजकीय पक्षांचे झेंडे नसणार, झेंडा असणार तो एकाच, तो म्हणजे भारत मातेचा तिरंगा झेंडा. 4 वाजल्यापासून 24 तारखेला 24th फ्रायडे, परवा तुम्हाला सगळ्यांनी यायचंय. आणि आपल्याला 5 वाजता सगळ्यांनी राष्ट्रगीत गायचंय, जनगण मन गायचं. तयार आहात? कारण आपण देशभक्त आहोत. जी देशद्रोही भाजपा आहे, जे देशद्रोही भाजपा आहे त्यांना पळवून लावायचं असेल तर आपल्या सगळ्यांना देशाला एकत्र यायला लागेल. तयार आहात? आता आपण इथून सर्व निघायच्या आधी, आणि शांततापूर्व निघायचे, पण इथून निघायच्या आधी मी सगळ्यांना विनंती करीन की सगळ्यांनी एका आवाजात आपलं राष्ट्रगीत गायचं. तयार आहात? चला सुरू करूया.